नमस्कार. आपल्या लाईफ रिबूट कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला एक नवीन विषय या ठिकाणी आपण पाहणार आहोत आणि तो विषय आहे आनंदी जीवन. आता आनंद आणि जीवन यांचा काय संबंध आहे किंवा जीवनात अधिक आनंद आपल्याला कसा मिळवता येईल हे आपण या ठिकाणी पाहूया. आपल्याला सर्वांना जीवनात आनंदी राहायचे असते. पण कधी-कधी आपल्याला असे वाटते, की आनंद ही आपल्यासोबत घडणारी अशी घटना, एक गोष्ट आहे, की ज्यावर आपले नियंत्रण नसते. आनंदाची कल्पना आपण ज्या परिस्थितीत आहोत, त्या परिस्थितीशी जोडत असतो. म्हणजेच काय? तर आपण असे म्हणतो, की माझ्या जीवनात जर परिस्थिती वेगळी असती तर मीही आनंदी राहिलो असतो. पण खरं तर आनंदाचा आणि परिस्थितीचा काही एक संबंध नाहीये. आता तुम्ही म्हणाल हे कसं? तर उदाहरणच पाहायचं झालं, तर बघा मग 2 मित्र असतात. ते दोघेही गाडी घेण्यासाठी जातात. त्यातील एक मित्र जुनी म्हणजेच सेकंड हँड गाडी घेतो. कारण काय असतं? तर त्याच्याकडे पैसे नसतात म्हणून. तर दुसरा मित्र ज्याच्याकडे पैसे भरपूर असतात, त्याला हव्या असलेल्या कंपनीची नवी गाडी घेतो. दोघे मित्र एकमेकांना भेटतात. तेव्हा पहिला मित्र नवीन गाडी घेतलेल्या मित्रापेक्षा खूप आनंदी असतो. गाडी जुनीच असते, पण मिळणारा आनंद गगनात न मावण्या इतका. आणि त्याच ठिकाणी नवीन गाडी घेणारा नाराज. तो फार काही खुश नसतो आणि त्याचे कारण काय? तर त्याला हव्या असलेल्या रंगाची गाडी उपलब्ध झाली नाही म्हणून. आता या ठिकाणी तुम्ही काय म्हणाल? परिस्थिती कोणाची चांगली आहे? तर नक्कीच ज्याने नवीन गाडी घेतली त्याची. आणि आनंद कुणाला जास्त मिळाला? तर ज्याने जुनी गाडी घेतली त्याला. मग अशा वेळी परिस्थिती आनंदावर परिणाम करते हे म्हणणे चुकीचे ठरेल नाही का? काही अभ्यासकांनी समाजाचा अभ्यास केला असता. त्यातून असं दिसून आलं, की आनंदाचा एक छोटासा भाग म्हणजे फक्त आणि फक्त 10% एखाद्या व्यक्तीच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. आनंदाचा काही भाग हा त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असतो, तर काही लोकांचा स्वभाव नैसर्गिकरित्या आनंदी असतो. त्यांच्या उत्साही व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना आनंदी राहणे सोपे जाते. याउलट ज्या लोकांचे व्यक्तिमत्व रागीट असते, त्यांना लोकांमध्ये आणि परिस्थितीत चांगल्या गोष्टीऐवजी दोष दिसू शकतात. त्यांचा मूड आनंदी असण्यापेक्षा जास्त वेळा उदास असू शकतो. आपण किती आनंदी आहोत याचा मोठा भाग आपल्या परिस्थितीवर नाही, तर मानसिकतेवर तसेच आपण ज्या सवयी पाळतो त्यावर आणि आपण दररोज कसे जगतो यावर अवलंबून असतो. आनंद म्हणजे फक्त एक चांगली भावना किंवा हास्यमय चेहरा नाही. आनंद ही एक अशी भावना आहे, जी आपल्याला सर्वोत्तम बनवण्यासाठी मदत करू शकते. जे लोक नेहमी आनंदी राहतात, ते अधिक यशस्वी होतात. आनंदी लोक ध्येय गाठण्यात अधिक चांगले असतात. आनंदी राहणारे लोक निरोगी असतात, ते जास्त काळ जगतात. नेहमी आनंदी जीवन जगणाऱ्या लोकांचे इतर लोकांशी संबंधही चांगले असतात. या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त आनंदामुळे प्राप्त होतात. म्हणून आयुष्य सुंदर बनवायचे असेल, तर आलेल्या प्रत्येक संकटाला तोंड देऊन असेल त्या परिस्थितीत आनंदी राहायला शिकले पाहिजे. आपण आनंदी राहिलो, तर आपले जीवन यशाने आणि आनंदाने बहरून जाईल. तर मग विचार काय करता? चला तर मग स्माईल प्लीज. थँक धन्यवाद. आणि प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक